नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे YouTube चॅनल सुगंधा घडी टॉक्स. माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र व विवाहित महिलांच्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये त्यांना पोटगी मिळते ही बाब तर सर्वश्रुत आहे. मात्र अविवाहित मुलींना डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये त्यांच्या मातापित्यांकडून पोटगी मिळवायचा अधिकार आहे, असा निर्णय उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद हायकोर्टाने नुकताच दिलेला आहे. नईमुल्ला शेख आणि एक अन्य अशा दोन वेगवेगळ्या मात्र एकाच प्रकारच्या केसेसमध्ये न्यायमूर्ती ज्योत्स्ना शर्मा यांच्या न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. 3 बहिणींनी त्यांची सावत्र आई आणि वडिलांविरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रकरण दाखल केलेलं होतं. त्याला सत्र न्यायालयाने त्यांना पोटगी मंजूर केली होती. त्याला या बहिणीच्या आईवडिलांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. आव्हान देताना त्यांनी युक्तिवाद केला होता की या मुली प्रौढ आहेत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. मात्र हायकोर्टाने त्यांचा हा दावा फेटाळून लावत त्यांची पोटगी कायम ठेवलेली आहे. मित्रहो, डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याबाबत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे आणि मी स्वतःचे देखील अनुभव शेअर केलेले आहे. मला स्वतःला 2009च्या माझ्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये 2012 साली रुपये 7,000 प्रतिमाह इतकी पोटगी कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केली. त्याविरुद्ध माझ्या प्रतिवादींनी सत्र न्यायालयात अपील दाखल केलं होतं. मात्र सत्र न्यायालयाने त्यांचं अपील फेटाळून लावत ही पोटगी माझी कायम ठेवली. तेव्हा मित्रहो, जेव्हा केव्हा अशी काही अपवादात्मक उदाहरणं समोर येतील तेव्हा अशा प्रकरणांमध्ये या अशा रेअर निवाड्यांचा दाखला हा देण्यात येईल. मित्रहो, ही माहिती कशी वाटली? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑलवर क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.